गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या पृथ्वी तलावर जो मनुष्य जन्माला आलेला आहे त्याला मृत्यूसुद्धा आहे। म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये या 84 लक्ष योनीमध्ये हा मनुष्य अडकून जातो आणि खाली त्याला काय उरतं बरं? जर त्याने जीवनक्रमामध्ये या संपूर्ण जीवनामध्ये जर पुण्यकर्म कमवलेले असतील ना, तर त्याला साक्षात भगवंत घ्यायला येतो। पण आपण ते पुण्यकर्म कमवलेले आहेत का? कधीतरी स्वतःला विचारून पहा, आपल्या जीवनामध्ये आपण पुण्य कमावलं आहे का, की आपण फक्त पापच केलेले आहेत? कधी कधी आपण आहे ना, प्रत्येकाने स्वतःला हे प्रश्न विचारावे। पण आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की माणसाचा जेव्हा मृत्यू होतो त्या मृत्यूनंतर आत्मा नक्की कोणाला शोधत येतो बरं? आई, मुलं की पती पत्नी नक्की कोणाला शोधत येतो बरं? माणूस मेल्यानंतर आत्मा पुन्हा आपल्या घरी परत येतो का? हा प्रश्न आहे ना, जितका तुम्हाला साधा वाटतो तितकाच तो गूढ आहे आणि खोल अर्थाने भरलेला आहे। गरुड पुराणामध्ये हा एक दिव्य ग्रंथ आहे आणि जो मृत्यूनंतर आत्म्याच्या अदृश्य आणि अनिबिद्ध प्रवासाचं रहस्य उलगडतो। या ग्रंथानुसार आत्मा मृत्यूनंतर कुठे जातो? ती आपल्या प्रियजनांना पाहते का बरं? हे सर्व आत्म्याचे संस्कार, तिच्या इच्छा आणि मृत्यूसमयीची मानसिकता या आध्यात्मिक अवस्था यावर अवलंबून असते। या रहस्यमय कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणत्या अलौकिक घटना घडतात, शरीर मृत्यूला कसं स्वीकारतं आणि कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात। आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतं आणि तिला हे कळतच नाही की ती आता शरीरापासून वेगळी झाली आहे। म्हणून कुटुंबातील विलाप असू द्या, शोक असू द्या, विरहाची वेदना असू द्या, आत्म्याच्या चेतन मनावर काय प्रभाव टाकतं हे सर्व समजून घेणं आहे ना, केवळ ही माहिती नव्हे तर आत्मचेतनेची सुरुवात आहे। म्हणून पुढे जाण्यासाठी या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून या जीवनामध्ये आपण पापकर्म जर केलेले असतील ना, तर भगवंताला आपण शरण जायला हवं। जेव्हा हे मन आपलं भगवंताला शरण जाईल ना, तेव्हा खऱ्या पुण्याची सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होणार आहे। बघा, मनुष्य आहे ना, कधी कधी एवढा साधा आणि सरळ वागतो ना, त्याच्या जीवनामध्ये एवढा आनंद निर्माण होतो। पण अशी अनैतिक त्याच्या जीवनामध्ये घटना घडते ना, मग तो परत वाईट मार्गाला जातो। त्याचं कारण काय असतं बरं? कारण तो भगवंताला दोष देतो। मी एवढं चांगलं वागून सुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख का बरं? पण भगवंताने हे दुःख दिलं आहे का? मनुष्य आहे ना, सुख दुःखांनी भरलेला घडा आहे। जर तुम्हाला दुःखच आलं नाही तर सुखाची तीव्रता काय असते, सुखाची मजा काय असते तुम्हाला समजेल का बरं? कधीच समजणार नाही। म्हणून ज्याची सुरुवात होते ना शेवटापासून म्हणजेच मृत्यूपासून, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मामध्ये एकूण 18 महापुराणं आहेत आणि त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण। हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचं वर्णन करतो असं अजिबात नाही, तर आत्म्याची अंतहीन वेदना, तिची दिव्यता आणि कर्माचे परिणामही उलगडून दाखवतो।
या ग्रंथामध्ये सुमारे 19,000 श्लोकांच्या माध्यमातून भगवान श्री विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला ते परमरहस्य सांगितलेले आहेत, ज्या आत्म्याच्या मृत्यूनंतरच्या अवस्थानंतर प्रकाश टाकून जातात. म्हणून प्राचीन मान्यतानुसार या गरुड पुराणाचं श्रवण केवळ या मृत आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्त करून देत नाही, तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांना सुद्धा एक आध्यात्मिक जागृती निर्माण करते, एक मानसिक समतोल निर्माण करतो, एक गूढ अनुभूती प्राप्त होते. या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ना की मृत्यूचा काही काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात. जसे एखादे दिव्य शक्ती त्याला हाक मारत असते, पूर्वजांचं दर्शन होणं किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणं. शरीर आहे ना हळूहळू शिथिल होऊ लागतं. थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते आणि हळूहळू ती डोक्यापर्यंत पोचते. श्वासोच्छवासाचा वेग ही असामान्य होतो, कधी जलद कधी मंद. काही वेळा आहे ना मृत्यूच्या अगदी काही क्षण आधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येतं, जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे. जेव्हा ही जीवनाची ज्योत विझते ना तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो, पण त्याला हे कळत नाही की तो आता शरीरापासून वेगळा झाला आहे. ज्यांचं शुभ कर्म जास्त असतात ना, पुण्यकर्म जास्त असतात, त्यांची आत्मा सहजपणे शरीर सोडते. कारण का बरं? कारण त्यांच्या आत्म्याला स्वतः भगवंत घ्यायला आलेला असतो. पण ज्यांच्या पापांचं प्रमाण जास्त असतं त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक असतो, क्लेशदायक ठरतो. आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होऊन जातं, पण आत्मा भ्रमित अवस्थेमध्ये असतो. तो म्हणतो मी जिवंत आहे, पण कोणी मला का बघत नाही बरं. तो आपल्याचा आप्त स्वकीयांना पाहतो, त्यांच्याशी बोलतो, पण त्याचा आवाज शून्यात विरून जातो. तो आवाज कोणालाच ऐकू येत नाही. त्याला वाटतं जणू काही स्वप्न बघत आहे, पण ते स्वप्न नसतं, तर त्याच्या चेतनेची एक नवीन अवस्था असते. जेव्हा घरात रडण्याचा हंबरण्याचा आवाज घुमतो ना तेव्हा आत्मा ते थांबवायला बघतो. ती सांगू पाहते मी इथेच आहे, पण तुम्ही का रडत आहात बरं. पण त्या आत्म्याला कळतं का बरं? पण तो बोलू शकत नाही. तो फक्त हवेच्या लाटांमध्ये तरतरतो. काही आत्मा अस्वस्थ होतात, वेदनांमध्ये तडफडतात आणि त्यामुळं बघा त्या हवेमध्ये हलू लागतात, दरवाजे आपटू लागतात आणि त्या आत्मा स्वप्नात येऊन आत्मजाण्यांना दिसू लागतात. हे दृश्य आहे ना केवळ एक पौराणिक कल्पना नाही, तर आपल्या संस्कृतीतील या मृत्यूनंतरच्या प्रवासावरची एक गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे. एक संदेश घेऊन आत्मा आशेने येतं की तिला शांती मिळावी. हा रहस्य फक्त मृत्यूचा नाही, तर जीवनाच्या गूढ आणि खोळा अर्थाचा संकेत देणारा आहे. चला तर आता आपण जाणून घेऊया यमदूत कधी आणि कसे येतात. मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळे हालचाल अनुभवतो. त्याला अचानक जाणवू लागतं की काही अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत. जरा आत्मा पुण्यवान जर असेल ना तर दिव्य तेजानं भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात. पण जर तिचे कर्म अंधारमय असेल, पापांनी भरलेले असतील, तर भयंकर यमदूत येतात. आणि त्या यमदूतांचा तो चेहरा एवढा अद्रूप असतो ना त्यांच्याकडे पाहावंसं सुद्धा वाटत नाही. मनुष्य भयभीत होऊन जातो. त्या आत्म्याला पकडून तिच्या त्या भय आणि किंकाळ्यांनी भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात. पण ही यात्रा इथेच संपत नाही. सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो. प्रत्येक पुण्यकर्म तिच्या चेतनेचं समाधान प्रकाशाची ज्योत पेटवतो, तर प्रत्येक पापकर्म तिला भीती आणि पश्चातापानं त्यापून टाकतो. हे यमदूत हळूच सांगतात
आता तुझा या लोकातील वेळ संपला आहे. आता जाणून घेऊया तो गूढ काळ जो आत्मा मृत्यूनंतरच्या 13 दिवसापर्यंत अनुभवतो. गरुड पुराण हे सांगतं ना की मृत्यूनंतर आत्मा अजून 13 दिवस या लोकांमध्ये राहतो. पण ती स्थिती सामान्य नसते. तो एक गूढ आणि अदृश्य प्रवासाचा आरंभ असतो. पहिले 3 दिवस हे भ्रम, मोह आणि अज्ञानाचे दिवस असतात. आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही. ती आपल्या घरातच भटकत राहते. आपल्या प्रियजनांशी बोलायचा प्रयत्न करते, पण तिचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही. जर मृत्यू वेदनादायक असेल ना, दुःखद किंवा हिंसक असेल, तर आत्मा अस्वस्थतेनं, वेदनांनी, गोंधळानं भरून जाते. 4थ्या आणि 10व्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते. तिला समजू लागतं की आता ती शरीराचा भाग राहिलेली नाही. जर कुटुंबानं धार्मिक विधिनियमानुसार क्रिया जर केल्या असतील ना, तर आत्म्याला थोडा आरामसुद्धा मिळतो. पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात, त्या अशांत अस्थिर राहतात. 11व्या ते 13व्या दिवशी आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो. त्यावेळी पिंडदान आणि श्राद्धाच्या कर्मामुळं आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात. ज्या व्यक्तीनं जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेला असेल, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण केलेला असेल, किंवा आपण अन्नदान केलेलं असेल, भुकेलेल्याला अन्न दिलेलं असेल, तहानलेल्याला पाणी दिलेलं असेल, म्हणजे त्या व्यक्तीनं जीवनामध्ये धर्म आणि पुण्य कमावलेलं असतं ना, त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात. पण ज्याच्यावर पापांचं ओझं असतं, त्याला यमदूत नरकात घेऊन जातात. आता पाहूया आत्मा संकेत कसे देते बरं. जेव्हा एखादी आत्मा मोहात अडकलेली असते, तेव्हा ती अनेक रहस्यमय संकेत देते. जसे की स्वप्नात येणं, घरात अचानक अदृश्य सुगंध पसरणं, दिव्या आपोआप लागणं किंवा विझणं, अचानक थंड वाऱ्याचा झोत जाणवणं, हे सर्व आत्म्याची मौन हाक असू शकते. गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो, पण त्याची वेदना, त्याची चेतना टिकून राहते. ती बघू शकते, ऐकू शकते, बोलू शकत नाही, कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारं शारीरिक अवयव उरत नाही. पण जेव्हा भावना तीव्र असतात, तेव्हा आत्मा न बोलता संवाद साधते. कधी ती स्वप्नांमध्ये येते, कधी कोणता दिव्य सुगंध जाणवतो, कधी घरातील उपकरणं आपोआप बंद किंवा सुरू होतात. हे सर्व आत्म्यांचे मौन संकेत असतात. मोक्ष प्राप्त आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतं आणि पुन्हा परत कधीच येत नाही. जी आत्मा स्वर्ग किंवा नरकात जाते, ती आपल्या कर्माचं फळ भोगते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही. मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात, त्या आत्मा भटकत राहतात. त्या कधीकधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात. गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे ना, आपले पूर्वज पितृलोकामध्ये वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशजांकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध केलं जातं, तेव्हा ते प्रसन्न सुद्धा होतात, आशीर्वाद सुद्धा देतात. जर कुटुंबावर एखादा संकट येणार असेल, तर पितरांची आत्मा काही संकेत देतात, कधी स्वप्नात, कधी अंतर्मनातून. जर एखादी दिवंगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल, तरी समजा ती आपल्याला काहीतरी संदेश द्यायचा प्रयत्न करत आहे. गरुड पुराणानुसार हे स्वप्न केवळ योगायोग नसतो, तर ते एक सूक्ष्म संदेश असतो. अनेक लोक सांगतात ना की ते अचानक एखाद्या अपघातातून वाचले, किंवा त्यांना वाटलं की एखादी अदृश्य शक्ती त्याच्यासोबत आहे. ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते, जी संकट काळामध्ये आपली रक्षा करत असते. जेव्हा घरात श्राद्ध, पिंडदान किंवा धार्मिक पठण होतं, तेव्हा आत्मा प्रसन्न होतात आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी कुटुंबाला मानसिक शांती सुद्धा देते, सुरक्षा देते, समृद्धी प्रदान करत असते.
आत्मा कधी स्वप्नामध्ये, कधी विचारामध्ये, तर कधी आभासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात. हा एक सूक्ष्म संवाद असतो, ज्यात प्रेम, इशारा, आशीर्वाद सर्व काही लपलेलं असतं. आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्रद्धा पिंडदान करणं हे अत्यंत आवश्यक आहे. गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे ना, पितृस्तोत्र महामृत्युंजय मंत्र याचा मनुष्याने नेहमी पाठ करायला हवा. गरजूंना अन्नदान करायला हवं. त्यामुळं पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचं रक्षण सुद्धा करतात ना. पण ज्या आत्मा अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेल्या असतात त्या कधी कधी अडथळा बनू शकतात. त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा, दान, मंत्र जप आवश्यक असतो ना. म्हणूनच समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, आपल्या घरामध्ये रोज 2 वेळची उपासना झाली पाहिजे. ही उपासना आहे ना, सर्व प्रश्नांचं उत्तर आहे. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. तुमच्या जीवनामध्ये अडकलेली कामं तुमची होतील. म्हणजे उपासना आहे ना, आपल्या जीवनाचं मूळ आहे. मनुष्याचं मन कधी भयभीत होऊ शकत नाही. म्हणून दान आणि मंत्र जप आवश्यक असतो. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की जेव्हा तुमचं आयुष्य डगमगत असतं तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते? ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांची आत्मा असते, कधी ईश्वराचा संकेत असतो आणि कधी तुमच्या पुण्यकर्माची छाया असते. जर तुम्हाला अशा अनुभवती कधी आली असेल तर कृपया तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भरपूर भाग्यवान आहात. कारण मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेत असते, आईचा, मुलाचा की पती पत्नीचा? हा प्रश्न जितका भावनिक आहे ना तितकाच खोल सुद्धा आहे. याचं उत्तर आपल्याला गरुड पुराणामध्ये, ब्रह्मवर्त पुराण आणि आत्मजागृतीशी संबंधित या संतवचनांमध्ये सापडतं. आत्मा कुणाचा शोध घेतं बरं? एका आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी त्या नात्याचा शोध घेतं, ज्या नात्याशी तिचा सर्वाधिक मोह आहे. प्रेम किंवा अधुरी भावना जोडलेली असते. जर आईबद्दल खूप मोह असेल, सेवा, चिंता किंवा अपूर्ण भावना राहिल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेतं. जर मुलांप्रती अपूर्ण प्रेम, काळजी, कोमळ भावना असतील तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकतं. जर पती पत्नीमध्ये खूप गहिरं प्रेम असेल तर अपूर्ण सहवास किंवा प्रचंड ओढ राहिलेली असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेत येतं. आत्मा नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेनं ओढली जाते. म्हणून मृत्यूनंतर आत्म्याला कोणतंही नाव, पद, ओळख अजिबात लागत नाही. ती केवळ एक भावना असते, एक ऊर्जा स्वरूप असते. ती त्या व्यक्तीकडेच खेचली जाते जिच्याशी तिचा सर्वात मोठा संकल्प आहे, मोह अथवा अधुरी भावना जोडलेली असते. गरुड पुराण काय सांगतं बरं? गरुड पुराणानुसार आत्मा मृत्यूनंतर 13 दिवसापर्यंत आपल्या प्रियजनांमध्ये राहतं. ती कधी आईकडे, कधी पती पत्नीच्या जवळ, कधी मुलांकडं. ज्या ज्या जागी तिच्या आठवणी आहेत ना तिथे तिथे ती भटकते. पण शेवटी त्या जागी किंवा त्याच व्यक्तीकडे खेचली जाते जिथे तिचं मन सर्वाधिक अडकलेलं असतं. उदाहरणार्थातून समजून घेऊया. एका आई जी आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल, तिची आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नांमध्ये प्रकट होऊ शकते. एक पत्नी जी आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती पण वेळेपूर्वी तिचा मृत्यू झाला, ती आत्मा पतीच्या दुःखाला जाणवते, त्याच्या वेदना अनुभवते. एक वृद्ध जो आयुष्यभर आईच्या मायेचा शोध घेत होता, त्याचा मृत्यूनंतर आत्मा त्याच्या आईच्या शोधात असतो. म्हणजे याचं तात्पर्य काय बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, मृत्यूनंतर आत्मा आई, मुलं किंवा पती पत्नी यापैकी त्याच व्यक्तीकडे खेचली जाते जिच्याशी सर्वात खोल भावना असते. प्रेम, मोह, दुःख किंवा अधुरी इच्छा जोडलेली असते. जिथे भावना खोल असतात ना, आत्मा तिथेच खेचली जाते. नाते कोणतेही असू द्या,
जर ती आत्म्याची ही गूढ भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना अनेक तुम्हाला संकेत मिळत असतात आणि हे संकेत असतात ना स्वतः भगवंत सुद्धा देत असतो. म्हणूनच सत्याच्या बाजूने चाला. जरी आपल्या जीवनामध्ये किती जरी वाईट जरी प्रसंग आला ना तरी अध्यात्म जीवन कधीच सोडू नका. कारण जो अध्यात्मामध्ये राहतो ना, जो हरिभजनामध्ये हरि कीर्तनामध्ये राहतो, ज्याचं रोज जीवनामध्ये श्रवण घडतं ना, त्याचा जरी कधी मृत्यू जरी झाला ना तरी त्या मृत्यूसाठी माझा भगवंत स्वतः येणार आहे. म्हणून आपल्याला चिंता नसावी. आपण हे समर्थ विचारांमध्ये आहोत ना. हे समर्थ विचार तुमच्या जीवनानंतर तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या जीवनामध्ये सुखच निर्माण करणार आहेत. म्हणून कसलीही चिंता करू नका. जीवनामध्ये जे काही वाईट गोष्टी असतील त्या मागे सोडून द्या. जीवनामध्ये चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा. एक वेळ तुमची येईल, नक्की लक्षात ठेवा. जेव्हा हे सर्व संकेत जाणवायला लागतील ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान निर्माण होणार आहे. म्हणून जास्त विचार करू नका, जास्त कोणाला त्रास देऊ नका. जीवनात आनंद निर्माण करा आणि हा आनंद समर्थ विचारांमध्ये आहे. म्हणूनच समर्थ विचारांमध्ये राहा. 2 वेळची उपासना करा, त्यामध्येच आनंद आहे. जय जय रघुवीर समर्थ.